वादविवाद, कुरघोड्या, छुप्या संघर्षाचे दिग्ग्रहण जिल्हा काँग्रेसने आजवर सोसले. नुकसानाच्या अनेक कहाण्या काँग्रेसच्या प्रवासात नोंदल्या गेल्या. या कहाण्यांना दफन करीत काँग्रेसमधील नव्या पिढीतील नेत्यांनी एकत्र येत पक्षाला चांगलीची जागा मिळावी म्हणून लढा उभारला. पक्षाचा इतिहास पाहिला तर वसंतदादा पाटील असताना त्यांच्या जिल्ह्यावर अंमल होता, पण दुसऱ्या पिढीत प्रकाशबाबू पाटील, मदन पाटील आणि पतंगराव कदम यांच्या जिल्ह्याच्या नेतृत्वावरून सुप्त संघर्ष होता. निवडणुकांमधील पराभवाच्या कारणावरून काँग्रेस अंतर्गत अनेकदा संशय कल्लोळ निर्माण झाला. सत्य काहीही असले तरी यामुळे जिल्हा काँग्रेस सतत गटबाजीत विभागलेली दिसून आली. पक्षाच्या बैठकांनाच एकत्र येण्याची औपचारिकता दाखवली जात होती. 5 वर्षांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण यांनी सांगलीत येऊन काँग्रेसमधील गटबाजीबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे दीर्घकाळ काँग्रेसच्या गटबाजीची चर्चा राजकीय पटलावर होत राहिली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस अंतर्गत वातावरणाने 180च्या कोनात वळण घेतले आहे. कार्यकर्त्यांसमोर काँग्रेसचे नवे चित्र रेखाटले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात चांगलीची जागा मिळावी म्हणून याच काँग्रेसमधील नव्या पिढीने दिल्लीपर्यंत एकत्रित संघर्ष केला. या लढाईत त्यांच्या वाट्याला अपयश आले, पण नेत्यांचा एकसंध लढा सुरू आहे. त्यामुळे विभागलेले कार्यकर्ते एकवटल्याचे चित्र अनेक वर्षांचा जिल्हा काँग्रेसमध्ये दिसू लागले आहे. जिल्हा काँग्रेसचे नेते व आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रमसिंग सावंत, विशाल पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील व जितेश कदम आदी नेते या लढाईच्या निमित्ताने एकवटले. कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवल्यानंतर सांगलीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या याची सभा घेण्यात आली. त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी अशीच एकजूट दाखवली होती. मात्र कार्यकर्त्यांना त्यावेळी ती औपचारिकता वाटली. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.